सर्व कटोरी ब्लाऊजमध्ये बिघाड येतो तो म्हणजे कटोरीचा मध्यभाग म्हणजे सेंटर पॉईंट। तर मी आज तुम्हाला इथं कटोरीचा मध्य म्हणजे सेंटर पॉईंट कसा काढायचा, त्यामुळं मध्य व्यवस्थित काढल्यामुळं कटोरी ब्लाऊजचा जर सेंटर पॉईंट म्हणजेच मध्य जर व्यवस्थित काढला तर कटोरी आपली गोल आणि परफेक्ट येते। त्यामुळं तुमची कटोरी 100% चुकणार नाही, हे मी तुम्हाला गॅरंटेड सांगू शकते। आपण जर कटोरीचा मध्य काढून जर व्यवस्थित कटोरी काढली तर कटोरीचं माप 100% चुकत नाही, परफेक्ट येतं, गॅरंटेड। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला 38 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग करताना काय प्रॉब्लेम होतात आणि ते प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी परफेक्ट कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला इथं सांगते। यामध्ये तुमच्या ब्लाऊजचं शोल्डर कधीही उतरणार नाही, ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार। छातीमध्ये जे कटोरीचे प्रॉब्लेम आहेत, कटोरी फुगते, तिरका टक्स बसतो, कटोरी टाईट होते किंवा कटोरी ढिल्ली पडते, समोरचा गळा प्रॉब्लेम जे काही आहे ते या व्हिडिओमध्ये, हा व्हिडिओ बघून तुम्हाला एकही प्रॉब्लेम येणार नाही। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला 100% परफेक्ट ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे लक्षात येईल। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आपण सुरुवातीला डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। डबल फोल्ड पेपर घेतल्याच्या नंतर आपल्याला दोन्ही पार्ट एकदाच निघतात, समोरचा आणि पाठीमागचा। तर 38 साईजचं ब्लाऊज आहे आपला। 38 साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करताना उंची आहे ते आपल्याला तयार 14 इंच घ्यायचे आहे आणि 1 इंच मार्जिन म्हणजे 15 इंच तुम्हाला इथं उंची घ्यायची आहे। तयार उंची किती घ्यायची आहे? 38 साईजच्या ब्लाऊजला 14 पाहिजे, कारण ब्लाऊजची ताईंची उंची जरी जास्त नसेल तर 38 साईजचा ब्लाऊज असल्यामुळं तो आपल्याला परफेक्ट बसण्यासाठी त्याची उंची 14 इंच घ्यायची आहे आणि 1 इंच मार्जिन म्हणजे 15 इंच उंची घ्यायची आहे। हा एक पॉईंट आहे महत्त्वाचा। ब्लाऊजमध्ये प्रत्येक पॉईंट जो असतो तो महत्त्वाचा असतो। उंची कमी झाल्यामुळं काय होतं, ब्लाऊज वरती पाठीमध्ये वरती चढतो, म्हणजे पाठीमध्ये वरती ब्लाऊज चढलेला दिसतो। बऱ्याच जणीचा ब्लाऊज असतो पण तब्येत असते ते ताईंची आणि ब्लाऊज पाठीमध्ये एकदम वरती असतो, पूर्ण पाठ उघडी दिसते आणि तो ब्लाऊज काचतो, म्हणजे छातीमध्ये तो ब्लाऊज आहे तो पूर्णपणे काचतो। त्यासाठी उंची ही महत्त्वाची आहे। आपण आता उंची घेतलेली आहे 15 इंच। आता आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे 2.5 इंच। 38 साईजचा ब्लाऊज आहे त्यासाठी गळारुंदी 2.5 इंच घ्यायची आहे। शोल्डर आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे। आता आपल्याला जिथं गळारुंदीचा पॉईंट घेतलेला आहे तिथे खाली आपल्याला समोरील गळा घ्यायचा आहे। समोरील गळा ब्लाऊजच्या मापानुसारही घ्यायचा असतो, पण एखाद्याला थोडासा खालती गळा आवडतो, एखाद्याला थोडासा वरती गळा आवडतो, त्यानुसार त्याच्या आवडीनुसार आणि ब्लाऊजच्या मापानुसार ब्लाऊजचा समोरील गळा घ्यायचा आहे। तर ब्लाऊजचा समोरील गळा 38 साईजचा ब्लाऊज आहे। तयार गळा आहे आपला 6 इंच, अर्धा इंच मार्जिन म्हणजे 6.5 इंच इथं आपल्याला घ्यायचा आहे। तयार गळा 6 इंच असेल तर अर्धा इंच मार्जिन घ्यायचं समोरील गळ्यामध्ये म्हणजे 6.5 इंच घ्यायचं आहे। तर वरती 2.5 इंच गळारुंदी घेतली, खालीही आपण 2.5 इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि गळारुंदीला असं आपण मार्किंग करून घ्यायचं आहे। आता आपण समोरील गळा आहे ना, समोरील गळ्याचं मार्किंग करून घेऊया। हे बघा, आपल्या समोरच्या गळ्याचं मार्किंग झालेलं आहे। आता आपण याला गोलाकार देऊन घेऊया। हा झालेला आहे आपला समोरील गळा। आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। तर मुंडा किती आहे? आपला ब्लाऊज आहे 38। आता 38 साईजचा ब्लाऊज आहे, मुंडा आपल्याला किती घ्यायचा आहे? 6 इंच घ्यायचा आहे। तयार मुंडा 5.5 आहे ब्लाऊजचा, अर्धा इंच मार्जिन, 6 इंच मुंडा घ्यायचा आहे। इथं मुंड्याला मार्किंग केलं। आता वरती 3 इंच शोल्डर घेतलेला आहे, खालीही 3 इंच शोल्डर आहे का बघूनच मगच मार्किंग करायचं, कारण खालीवरी कमी जास्त झालं तर ब्लाऊज आपला चुकतो, त्यामुळं हे माप आपण घ्यायचं आहे। आता बघा, इथं आपण मुंड्याचं माप टाकलेलं आहे, 6 इंच बरोबर माप टाकलेलं आहे। आता आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे। सहा इंचाला मुंड्याला मार्किंग केलं। आता आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन टाकायचा आहे। 38 साईजचा ब्लाऊज आहे तर छातीचा चौथा भाग येतो आपला 9.5 इंच, 1.5 इंच मार्जिन। इथं आपला पूर्ण पेपर यामध्ये बरोबर होतो, पेपर बिलकुल उरत नाही। आता हे आपण मार्क करून घेऊया आणि आपल्याला आता काय करायचं आहे, हेच माप आपल्याला खालती पूर्णपणे टाकून घ्यायचं आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन 9.5 इंच छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच मार्जिन, हे पट्टीनं मार्क करून घेऊया आपण। हे मार्क करून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हे मार्क करून घेतल्याच्या नंतर आता मुंड्याचे आकार द्यायचे आहे। कुठलाही ब्लाऊज असू द्या, मुंड्याचे आकार सेम असतात, म्हणजे 1 इंचाचा आणि 1.5 इंचाचा 2 मुंड्याचे आकार असतात आपला पाठीमागचा समोरचा। सुरुवातीला आपल्याला असं क्रॉसमध्ये 1.5 इंचाला एक मार्किंग करायचं, परत 1 इंचाला एक मार्किंग करायचं।
आता 2 पॉईंट दिलेले आहेत. आता आपल्याला 2 आकार द्यायचे आहेत. मुंड्याला आकार देताना आपण इथून सुरुवात करायची आहे. 1.5 इंचाचा मुंडा आहे, त्याला आपण इथून सुरुवात करायची आहे व्यवस्थित अशी. आणि हा असा गोल आकार द्यायचा आहे पाठीमागचा मुंडा. समोरच्या मुंड्याला आकार देताना आपण हा असा आकार देऊन घ्यायचा आहे. याप्रमाणे मुंड्याचे आकार दिले ना, मुंड्याचे आकार एकदम आपले परफेक्ट येतात. अशा पद्धतीनं गोल असे मुंड्याला आकार आले पाहिजे. आता मुंड्याचा आकार देऊन झालेला आहे. आता आपण क्रॉसपट्टी काढायची आहे. क्रॉसपट्टी बघू शकता तुम्ही इथं आपल्याला 38 साईजचा ब्लाऊज आहे. तर आपल्याला क्रॉसपट्टी आहे ती 3.5 आणि 3ची घ्यायची आहे. आता सुरुवातीला आपण 3.5 आणि 3ला मार्किंग केलेलं आहे. इकडं 3.5ला केलेलं आहे आणि परत इथं एकदा 3ला मार्किंग करायचं, म्हणजे क्रॉसपट्टी परफेक्ट निघते. जसं मी दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आपण पहिलं सुरुवातीला 3 इंचाचा बॉक्स केला, वरती अर्धा इंच आहे आपलं घेतलेलं. आता आपल्याला हा जो मार्किंग आहे 3 इंचाचं जे आहे यावरती 3 किंवा 3.5 इंचाला एक मार्किंग करायचं आणि इथून कर्वमध्ये आपण आकार देऊन घ्यायचा आहे असा. हे असा कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं कर्वमध्ये क्रॉसपट्टीला आकार द्यायचा, जेणेकरून आपली क्रॉसपट्टी जी आहे ती व्यवस्थित येते. क्रॉसपट्टी व्यवस्थित आली तर कटोरीही व्यवस्थित बसते आणि आपला ब्लाऊजही एकदम परफेक्ट बसतो. तर आता आपलं हे झालेलं आहे. आता आपल्याला कटोरीचा मध्य मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मध्य चुकतो, त्यामुळे तुमची पूर्ण कटोरी चुकते. तर बघा आपल्याला इथं काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन 9.5 प्लस 1.5 इंच 11 इंचाचा मध्य काढायचा आहे. तर 11 इंचाचा मध्य काढताना काय करायचं आहे, आपल्याला किती येतो आपल्याला 11 इंचाचा मध्य काढताना असा करायचा आहे. इथं 11ला घ्यायचं, डबल फोल्ड टेप करून घ्यायचं आहे आपल्याला आणि असा मध्य काढायचा आहे. गणिती करण्याची गरज नाही, बघू शकता बरोबर आपला 5.5 इंच मध्ये येतो. इकडेही बरोबर 5.5 इंच आलेला आहे, इकडेही बरोबर आपला 5.5 इंच आलेला आहे. असंही घेऊ शकता किंवा तुम्ही डबल फोल्ड टेप करून माप काढू शकता, म्हणजे एकदम परफेक्ट येतं. आता हा मध्ये काढलेला आहे. आता कटोरीला दुसरा पॉईंट देण्यासाठी 1 इंचाचा जो मुंडा आहे तिथून खाली आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि समोरील गळ्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि हे पॉईंट आहे ते जॉईंट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही ही कटोरी तयार करू शकता. ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम बिलकुल येत नाही. बघू शकता कटोरी एकदम व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करा, ब्लाऊजमध्ये एकही प्रॉब्लेम येणार नाही. बघू शकता कटोरीचे आकार, मुंड्याचे आकार, समोरील गळा परफेक्ट असं आपलं तयार झालेलं आहे. आता आपण ही तयार झालेला आहे कट करून घ्यायचं आहे. कट करताना सुरुवातीला इकडचा तुमचं पेपरच्या पुढं जर म्हणजे कपडा पेपर उरलेला असला हे मार्किंगचं ते कट करायचं. आता आपलं उरलेलं नाही आहे त्यामुळे इकडचं कट करण्याचं नाही आहे. आता 1.5 इंचाचा मुंडा आहे ना, तो सुरुवातीला कट करायचा. आता बघा हा आपल्याला सुरुवातीला 1.5 इंचाचा मुंडा कट करायचा आहे आणि गळारुंदीला एक कट मारून घ्यायचा आहे. हे बघा असा 1, 1.5, 2 इंचावरती गळारुंदीला कट मारून घेतला. गळारुंदीला कट मारल्यानंतर दोन्ही पार्ट आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपला पाठीमागचा आणि समोरचा भाग इथं तयार झालेला आहे. दोन्ही पार्ट सेपरेट केले. पाठीमागचा भाग साईडला ठेवू आपण आणि आपल्याला आता समोरच्या भागाचं कटिंग करताना सुरुवातीला 1 इंचाचा जो मुंडा आहे ना तो कट करायला बिलकुल विसरायचा नाही, कारण हा जर मुंडा राहिला कट करायचा तर ब्लाऊजमध्ये भरपूर अशा चुना पडतील. म्हणून दोन्ही पार्ट वेगळे केले की मग हा 1 इंचाचा मुंडा कट करायचा. त्यानंतर आपल्याला समोरील गळा कट करून घ्यायचा आहे. समोरील गळा कट झालेला आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची आहे. जसं आपला आकार आहे क्रॉसपट्टीचा कर्वच क्रॉसपट्टी आली पाहिजे. कर्व जर आलं ना तरी ब्लाऊज आपला एवढा परफेक्ट बसतो ना, 2 पार्ट आपले बरोबर बसतात. अशा पद्धतीनं कटोरी आली पाहिजे, क्रॉसपट्टी आणि अशी कटोरी आली पाहिजे. त्यामुळं आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो छातीमध्ये. आता हे समोरची कटोरी आपण कट करून घेऊया. आता
आता झालेलं आहे बघा, आपलं समोरचं कटिंग झालेलं आहे, बघू शकता एकदम व्यवस्थित असं कटिंग झालेलं आहे. आकार बघू शकता तुम्ही. यामुळे ब्लाऊज 100% तुमचा चुकणार नाही, याची गॅरंटी आहे. आता बघा, आता पाठीमागचा भाग तयार करायचा आहे आपल्याला. पाठीमागचा भाग तयार करताना आपण गळा रुंदीला इथं कट मारलेला, बरोबर, गळा रुंदीला कट मारलेला. आता पाठीमागचा गळा तुमचा जितका आहे तितका तुम्ही गळा घ्यायचा आहे. इथं पाठीमागचा गळा आहे तयार, 9 इंच आहे, अर्धा इंच मार्जिन, 9.5 इंच, वरती 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली, खालीही 2.5 इंच गळा रुंदीच घ्यायची आहे. जेवढी आपण समोर गळा रुंदी टाकलेली तेवढीच टाकायची. आणि हे तुम्हाला पट्टीनं मार्क करून घ्यायचं आहे किंवा असं सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि समोरील गळ्याला गोलाकार दिला तसाच इथं गोलाकार द्यायचा आहे. नसेल तर तुम्ही इथं चौकोनीही ठेवू शकता, तुमच्या आवडीनुसार इथं आकार ठेवू शकता. आता मी इथं चौकोनीच कट करते, तुम्हाला आकार देऊन दाखवलं. फक्त आपण इथं चौकोनी कट करायचा आहे. चौकोनी जर आकार असेल तर नंतर आपण कुठलाही आकार त्यामध्ये काढू शकतो. बघू शकता पाठीमागच्या भागाचंही परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे, समोरच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. आता ही कटोरी जी आहे ना ती वाढवून घेऊयात आपण. तर आता कटोरी वाढवण्यासाठी मी दुसरा पेपर घेतलेला आहे. तर बघा, कटोरी वाढवण्यासाठी ही कटोरी आपली कशी तयार झालेली आहे बघू शकता. हा आकार व्यवस्थित पाहिजे कटोरीचा, क्रॉसपट्टी जशी काढलेली आहे तसा कटोरीचा आकार पाहिजे. आता ही कटोरी जशी आहे तशी आपल्याला सुरुवातीला मध्यभागी ठेवायची पेपरच्या आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. जसं आहे तसं, यामध्ये काही बदल करायचा नाही, वाढवून वगैरे आत्ताच घ्यायचं नाही. सेम पद्धतीनं प्रत्येक साईजच्या कटोरीला तुम्ही हे करायचं आहे. वाव, आता बघा कटोरी तयार झालेली आहे, मार्किंग करून झालेलं आहे. आता कटोरी मार्किंग केल्याच्या नंतर आता काय करायचं, हा पार्ट आहे तो मोजून घ्यायचा आहे आपल्याला, किती आहे तो बघायचा आहे. तर बघू शकता आपलं 5.5 इंच आलेलं आहे. आपण कटोरी किती काढलेली, बरोबर 5.5चा मध्ये काढलेला. कटोरी आपली 9.5 छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच, 11चा मध्ये आपला बरोबर 5.5 इंच आलेला. आता इथंही आपलं बरोबर 5.5 इंच आलेला आहे, म्हणजे कटोरी आपली एकदम परफेक्ट आलेली आहे. आता 5.5चा मध्ये काढायचा आहे. 5.5चा मध्ये किती येतो आपल्याला, 2.5चा मध्ये येतो, 5चा मध्ये येतो 2.5 आणि त्या अर्धा इंचाचं 2.25 म्हणजे 2.25 इंच इथं आपल्याला मध्ये घ्यायचं आहे. कटोरीचा मध्ये किती आलेला आहे आपला 2.25 इंच, बरोबर. आता आपल्याला खाली बरोबर 1.5 इंच घ्यायचं आहे. तर 38 साईजची कटोरी आहे, त्यामुळे तुम्ही दोन्ही साईडला 1.5 इंच अंतर वाढवून घ्या. मी नेहमी सांगते की साईजनुसार अंतरमध्ये बदल करा. तर आता 38 साईजच्या पुढच्या ब्लाऊजसाठी 1.5 इंच कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर आता बघा, हे दोन्ही साईडला 1.5 इंच वाढवून घेतलेलं आहे. आता हे पट्टीनं मार्क करून घ्यायचं आहे. साईज कमी असेल तर अंतर कमी वाढवून घ्यायचं आहे. खालच्या साईडची कटोरी वाढवून झालेली आहे. आता आपल्याला समोरच्या गळ्याला काहीच न घेता हे आपल्याला फक्त असं क्रॉस मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला इथून खाली कटोरीला आकार द्यायचा आहे. इथं फक्त 1/2 इंच घ्यायचा मार्जिनसाठी आणि हे अंतर आपण परत वाढवत 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 आपल्याला ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे असं गोल आकारमध्ये. हे असं परफेक्ट असं आपलं बघू शकता कटोरी एकदम सुंदर तयार झालेली आहे. परफेक्ट कटोरीचं माप निघालेलं आहे. अशा पद्धतीने कुठल्याही साईजची कटोरी वाढवा, ब्लाऊज चुकणार नाही, गॅरंटी आहे. आता आपण हे कट करून घेऊया. कटोरीचा आकार बघू शकता. असा कटोरीचा आकार आल्यानंतर कटोरी एकदम ब्लाऊज आपला 100% बरोबर बसतो, कुठं चुकत नाही. बघू शकता हा आकार खूप महत्त्वाचा आहे ब्लाऊजसाठी. समोरील गळा, कटोरीचा आकार हा व्यवस्थित आल्यानंतर आपली कटोरी आहे ना ती एकदम गोल येते समोरच्या भागामध्ये, समोरचा गळा चुकत नाही. हा व्यवस्थित आकार आलेला आहे आपला. आता आपल्याला हे टोक आहे ह्या टोकावरती ठेवायचं. कमी जास्त भाग झाला असेल तर कट करा. इथं कमी जास्त भाग झालेला नाही त्यामुळे कट करायचा नाही. कमी जास्त झाला असेल थोडाफार मार्किंग करताना, कटिंग करताना, तर ते कटिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण कटोरीही वाढवलेली आहे. तर बघू शकता मी इथं तुम्हाला
कटोरी वाढवून दाखवलेली आहे. समोरच्या पाठीमागच्या भागाचं आपलं परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे. तर ही बाही कटिंग आहे ते आपण सेपरेट व्हिडिओ अपलोड करू, म्हणजे एकदाच कटिंग केलं तर खूप सारं कन्फ्युजन होतं. त्यामुळं मी आता बाही कटिंगचा व्हिडिओ सेपरेट अपलोड करणार आहे. तर बाही रुंदीचा एक सिक्रेट फॉर्म्युला आहे. तर हा जो पार्ट आहे या मापापासून आपल्याला बाही रुंदी कशी काढायची मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाही कटिंग कशी करायची 38 साईजच्या ब्लाऊजचा तो व्हिडिओ अपलोड होईल. तुम्ही तोही व्हिडिओ बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघत जा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारत जा. हा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.